परमपूज्य डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती उल्हासनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून साजरी करण्यात येणार आहे. आपण बघू शकता की कशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या आजूबाजूला मंडप वगैरे लावलेलं, लाईटिंग वगैरे पण लावलेलं आहे. अर्थात संपूर्ण शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अनेक मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, ज्यामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे आयोजित कार्यक्रम देखील असतात. उल्हासनगर शहरामध्ये ज्या वेळेस एखादा नेता येतो किंवा एखादा मंत्री येतो त्यावेळेस उल्हासनगर शहरातील जे खड्डे असतात ते पूर्णपणे भरले जातात आणि त्यांच्या आगमनासाठी, त्यांच्या स्वागतासाठी महानगरपालिकाचे सार्वजनिक बांधकाम खाते हे सज्ज असते. परंतु उल्हासनगर शहरामध्ये आता संपूर्ण आंबेडकरी समाजाचे जे नेते आहेत त्यांनी उल्हासनगर शहरामध्ये अनेक ठिकाणी बाईक रॅली काढलेली आहे. बाईक रॅली काढली असताना अर्थात ती बाईक हे रस्त्यावरूनच चालणार आहेत. शेकडो हजारो बाईक त्या रस्त्यावरून चालणार आहेत, संपूर्ण शहरामध्ये ते फिरणार आहेत. परंतु सध्या रस्त्याची जी अवस्था आहे आपण बघू शकता की त्या रस्त्याची अवस्था काय आहे. एखादा नेता जर येत असेल तर संपूर्ण शहराचे रस्ते बनवले जातात, परंतु ज्या डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्यांच्या जयंतीच्या दिनी रस्त्यांची अवस्था बघा काय आहे. ही लाजिरवाणी गोष्ट नाही आहे का? सार्वजनिक बांधकाम विभाग झोपलेला आहे काय? सन्माननीय आयुक्त साहेब, तुम्हाला देखील माहिती असावी की आज उल्हासनगर शहराच्या रस्त्याची जी अवस्था आहे त्या अवस्थेच्यामुळे अनेक जणांचा जीव गेलेला आहे. प्रत्येक वर्षी 2-2, 3-3 मुलं असो किंवा तरुण असो, वृद्ध असो, हे खड्ड्यात पडल्याने त्यांच्यावरती टँकर किंवा मोठी गाडी गेल्याने ते मृत पावतात. अनेक जण ही एक प्रकारची हत्या नाही आहे का ती? हे तुम्हाला समजत कसं नाही? संपूर्ण शहराला समजतं, तुम्हाला समजत नाही आहे का? तुमचं सार्वजनिक बांधकाम खातं करतं तरी काय आहे? आणि आता तर भरातभर म्हणून की काय ईगल इन्फ्रा कंपनीने संपूर्ण रस्त्यामध्ये मोठे मोठे खड्डे नाही ते खोदून ठेवलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये पावसाळ्यात त्याची काय हाल होईल हे सांगायची गरज नाही आहे. परंतु उद्या जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी जयंती आहे त्या जयंतीसाठी जी तयारी दाखवली जाते ही तयारी कशा प्रकारची असेल हे असं सर्वसामान्य जनतेला सांगायची काय गरज नाही आहे. त्यामुळे राहिलेला एक दिवस आहे, एक दिवसात काही होणार नाही हे सगळ्यांना देखील माहिती आहे. परंतु सन्माननीय आयुक्त साहेबांनी याचा आत्मचिंतन करणे अत्यंत गरजेचं आहे की एखादा नेता किंवा मंत्री येत असेल तर ज्याप्रमाणे तुम्ही कामाला लागता त्याचप्रमाणे जर या जयंतीच्या दिनाच्या आधी जर तुम्ही हे सगळं केलं असतं तर ते बहुजनांना देखील चांगलं वाटलं असतं. परंतु सार्वजनिक बांधकाम हे झोपी गेलेले आहे. ते कुठल्याही प्रकारची जे त्यांचं कर्तव्य असतं ते पूर्ण करण्यात पूर्णपणे विफल ठरलेलं आहे.